सोनसरेजी, मला हेच विचारायचं, तुम्ही जिल्हा परिषदचे सदस्य आहात कुहीचे. तुमच्या सर्कलमध्ये जेही काही गावं येतात, विकासाबद्दल आतापर्यंत जे काय काय कामे इथे झालेली, कोणत्या मुख्य समस्यांवर तुम्ही फोकस केलाय आणि कोणत्या अशा समस्या राहिल्या ज्याच्यावर तुमचा फोकस करायचा राहिला आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहील? मी सर्वप्रथम आपलं अमोलजी अभिनंदन करतो की आपण माझ्या मतदारसंघातल्या कुही जिल्हा परिषद सर्कलच्या समस्यांच्या बाबतीत आम्ही काय केलं याबाबत आपण मीडियामध्येही चर्चा करत आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय, मी 2012 मध्ये या कुही जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडून आलो. त्यावेळेस अत्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी 12 ग्रामपंचायती येतात माझ्या मतदारसंघात. या ठिकाणी अत्यंत कामाचा बॅकलॉग होता. त्याच्यामध्ये मी बघितलं तर आमच्याकडे मुख्य व्यवसाय हा शेतकरी आणि शेती असल्यामुळे शेतीला सिंचनाची व्यवस्था व्हावी अशी एक माझी इच्छा होती. त्या दृष्टीनं मी माझ्या जिल्हा परिषदच्या सर्कलच्या वतीनं जे काही करता आलं त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आणि साधारणतः 2 वर्ष मला त्याच्यात खूप त्रास झाला. नंतर देवेंद्रजीचं 2014 मध्ये सरकार आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक अत्यंत चांगली शेतकऱ्यांसाठी योजना आणली, जी जलयुक्त शिवार या नावाने अत्यंत चांगली काम करत आहे. त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी समस्या होती ती पिण्याच्या पाण्याची आणि मायनिंग झोन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी लागत नव्हतं. तर कुही तालुक्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये शेततळे करण्याचा आम्ही संकल्प केला आणि जेवढे काही परिसरामध्ये गावातल्या शिवारामध्ये जे काही नाल्या ढोडे होते त्या सगळ्यांना खोली करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं, जेणेकरून या परिसरामध्ये वॉटर टेबल वाढला आणि बरेचसे शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध झाल्या. त्यामध्ये फिशिंग करतात शेतकरी, आज त्या शेततळ्यांमध्ये पाणी राहतात, पिकं घेऊ शकतात. मायनिंग झोनचा एरिया असल्यावर, ड्राय झोन असल्यावर त्या ठिकाणी अत्यंत चांगलं या ठिकाणी पिकाला आता पाणी मिळत आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रोजगाराचं तिथे साधन उपलब्ध झालं आणि बेसिक पिण्याचा जो पाण्याचा प्रश्न होता तो सुद्धा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये सुटलेला आहे. सिंचन हे माझं ड्रीम होतं, त्यामुळे मी त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी कशा वाढवता येईल, लोकांना त्याच्यात वैयक्तिक लाभ कसा देता येईल आणि पिण्याचा पाण्याचा कसा प्रश्न सुटेल हा एक आमचा फोकस होता. दुसरा फोकस होता की माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते सुस्थितीत नाही आहे आणि त्यांना सुद्धा कसं चांगलं करता येईल या दृष्टीनं माननीय देवेंद्रजीच्या माध्यमातून, या भागाचे आमदार सुधीरजी पारवेंच्या माध्यमातून आणि पालकमंत्री ऊर्जावान चंद्रशेखरजी बावनकुळेच्या माध्यमातून या भागाचा एक बृहत आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि या भागातील सगळे रस्ते सुद्धा सुस्थितीत कशा आणता येईल या दृष्टीनं सुद्धा निधी उपलब्ध करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. साधारणतः याला एक 25% आतापर्यंत आम्हाला यश आलेलं आहे. उर्वरित काही उरलेल्या कालावधीमध्ये ते सुद्धा रस्ते सुस्थितीत येतील, त्याला निधी उपलब्ध होईल अशी मला आशा आहे यांच्याकडनं. सोनसरेजी, गावामध्ये अजून इलेक्ट्रिसिटी आणि वैद्यकीय सेवा या प्रमुख असतात, पर्याप्त मात्रेत उपलब्ध आहेत का? माझ्या मतदारसंघामध्ये तितूर PSC हे आरोग्य संस्था आहे आणि याला जवळपास जे 40 गावं आहे यापैकी जवळपास मेजर गावं ही 20-25 गावं या संस्थेशी जोडल्या जातात आणि कुही आरेज असल्यामुळे काही गावं कुहीला जोडल्या जातात. तर या ठिकाणी आरेज असल्यामुळे इथे पण एक चांगलं या ठिकाणी सेवा मिळत आहे आणि तितूरला असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये अशी खूप काही फारशी अडचण नाही आहे. एक गोष्ट आपण पाहिली सोनसरेजी, गावामध्ये ग्रामीण भागात मॅक्सिमम विदर्भ किंवा जे बाकीचे जे गाव आहेत त्याच्यामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या आहे आणि गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे न येण्यामागचं काय कारण तुम्हाला वाटते? कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष वाटतं का? शासनाचं दुर्लक्ष म्हणून किंवा शासनावर दोष देऊन चालणार नाही. अमोलजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, माननीय पंतप्रधानांनी जी मुद्रा योजना सुरू केलेली आहे, आपण म्हणता ही गोष्ट 100% खरी आहे आणि ती नाकारत नाही आम्ही की शेतकऱ्यांच्या मुलांना काम नाही आहे, बेरोजगारी आहे, इंडस्ट्री नाही आहे. परंतु या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात 2-2.5 वर्षामध्ये जर आपण बघितला तर मुद्रा योजना जी सुरू केली त्याच्या माध्यमातून छोटे छोटे बरेचशा मुलांना, शेतकऱ्यांच्या या ठिकाणी लोनची व्यवस्था उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल अशा प्रमाणात या माध्यमातून सुद्धा बरीचशी बेरोजगारांना मदत झालेली आहे आणि त्यातून एक चांगले रिझल्ट मी बघतोय.
त्याच्यामुळे आपण जे म्हणता की शासनाचं दुर्लक्ष असं म्हणता नाही येणार, परंतु निश्चितच काही लोक काही गोष्टी आपल्याला स्वतःहून करावं लागणार आहे. तर त्या दृष्टीनं काही आमच्या इथले युवक पुढे येत आहेत आणि चांगलं काम होत आहे. खूप खूप धन्यवाद.